संजय गांधी निराधार योजना आणि या योजनेच्या संदर्भात प्रचंड वेगवेगळ्या कमेंट्स आणि त्या कमेंट्समध्ये बऱ्याचशा वेळेस विचारला जाणारा कॉमन प्रश्न की सर संजय गांधी निराधार योजनेच्या संदर्भात एक सेपरेट स्वतंत्र व्हिडिओ बनवा आणि त्या व्हिडिओमध्ये पात्रता काय आहेत योजनेच्या सविस्तर सांगा, कोणी अर्ज करायचा ते पण सांगा आणि कुठे अर्ज करायचा तेही एकदा सांगा. तर अगदी कमीत कमी शब्दामध्ये या व्हिडिओमध्ये फक्त आपण संजय गांधी निराधार योजनेच्या संदर्भातच बोलणार आहोत. बाकी निराधार योजनेच्या संदर्भात नाही बोलायला, म्हणजे सर्व माहिती तुम्हाला अगदी कमीत कमी याच्यामध्ये वेळेमध्ये सर्व माहिती या एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला उपलब्ध असणार आहे. आता आपण पहिल्यांदा सुरुवात करूयात ते म्हणजे पात्रतेपासून. आणि ही जी काही माहिती देतो आहे मी तुम्हाला ही पूर्ण माहिती ऑफिशियल माहिती आहे, म्हणजे ही माझ्या मनाने दिलेली माहिती नाही आहे, शासनाची माहिती आहे आणि तीच तुम्हाला देतो. म्हणजे अगदी खात्रीलायक तुम्हाला माहिती आता या व्हिडिओच्या माध्यमातून कळणार आहे की तुम्ही जर पात्र असताल किंवा तुमच्या शेजारी एखादी महिला किंवा पुरुष जर ते या योजनेसाठी पात्र असतील तर त्यांना पण तुम्ही व्हिडिओ शेअर करू शकता. बघा, पहिला मुद्दा, संजय गांधी निराधार योजनेचे जे काही लाभार्थी आहेत, बघा इथं लिहिलेलं आहे स्पष्टपणे, संजय गांधी निराधार योजनेचं अनुदान जे आहे त्यालाच कोणी पेन्शन म्हणतं, कोणी अनुदान म्हणतं वगैरे वगैरे, बरोबर, कोणी हप्ता पण म्हणू शकतं. आता बघा या योजनेच्या संदर्भात पहिलं तर लक्षात ठेवा, वयोगट काय असतो याबद्दल बऱ्याचशा लाभार्थ्यांना माहीतच नाही. 18 ते 65 म्हणजे 18 वर्षाचा मुलगा किंवा मुलगी पण या योजनेसाठी पात्र असू शकते. तर जास्तीत जास्त जे आहे वयोमर्यादा आहे ती म्हणजे 65 वर्षापेक्षा अधिक असेल तर संजय गांधी निराधार योजनेसाठी चालत नाही. आता याच्यामध्ये काही लाभार्थ्यांना असा प्रश्न पडतो की 65पेक्षा जास्त जर वय झालं तर मग निराधार योजनेचा लाभ मिळतो का? निराधार योजना आणि संजय गांधी निराधार योजना, कारण ही पण एक योजना आहे. मी बाकी निराधार योजनेचं नाही बोललो, त्यांना चालतं, मग मी ते तुम्हाला सविस्तर बोलेलच. एक योजनेचं मी सविस्तर प्लेलिस्ट पण लावीन आणि त्याचं तुम्ही पाहू शकता व्हिडिओ मग, आणि तुम्हाला ते स्पष्टपणे समजेल. पण या व्हिडिओमध्ये आपण संजय गांधी निराधार योजनेच्या योजनेपुरतंच आपण मर्यादित बोलूयात. या योजनेसाठी कोण अप्लाय करू शकतो? म्हणजे पुरुष पण करू शकतो आणि महिला पण अप्लाय करू शकतात, म्हणजे ते दोन्ही पण करू शकतात. पण बऱ्याचशा लाभार्थ्यांना म्हणजे त्यांच्या घराच्या शेजारी किंवा आसपास पण काही असे लाभार्थी असतात जे अनाथ मुले आहेत. आता अनाथ मुलांसाठी दुसरी पण एक बालसंगोपन योजना पण आहे महाराष्ट्र शासनाची, तिथे पण तुम्ही अप्लाय करू शकता. त्याचा पण मी तुम्हाला व्हिडिओ उपलब्ध करून देणारच आहे, काळजी करू नका. पण अनाथ मुले देखील या योजनेसाठी पात्र लाभार्थी असतात. तर तुम्ही असं म्हणाल की समजा एखादा आमच्या शेजारी अनाथ मुलगा आहे, तर मग त्याला जर संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घ्यायचा असेल मग काय करावं लागेल? तर फक्त एकच साधी सिंपल यांची अट आहे, ते म्हणजे दारिद्र्य रेषेखाली त्या जे काही व्यक्ती आहे म्हणजे जो अप्लाय करायला, म्हणजे मुलगा मुलगी कोणी असो किंवा पुरुष किंवा महिला, तर ती फक्त दारिद्र्य रेषेखाली त्या म्हणजे DRDचं जे कार्ड आहे तर ते त्यांच्याकडे असायला पाहिजे. ऑब्व्हियसली बऱ्याचशा लाभार्थ्यांकडे हे असतं. किंवा त्यांनी एक अल्टरनेटिव्ह पण सांगितलेलं आहे की कुटुंबाचं 21,000 रुपयापर्यंत कौटुंबिक वार्षिक उत्पन्न. पण बऱ्याचशा वेळेस काय पाहिलं आहे आपण की 21,000 रुपयाचं जे काही वार्षिक उत्पन्नाचं जे काही प्रमाणपत्र असतं तर बऱ्याचशा वेळेस ते भेटत नाही बघा. तर त्यामुळे तुमच्याकडे ते तर असेल, म्हणजे काय रेशन कार्ड जे आहे तर ते तरी किमान असेल, तर तेवढं जरी असेल तरी माझ्या मते तुमचं काम होऊन जाऊ शकतं. फक्त तुम्ही मग या मी ज्या काही गोष्टी वाचतोय ना त्याच्यात पाहिजे, हे बघा इथे लिहिलं बघा, दारिद्र्य रेषेखालील कुटुंब पाहिजे फक्त, लक्षात आलं. आता बघा पुढे आणखी दिव्यांग प्रवर्गार्थी पण बरेचसे लाभार्थी आहेत. आता दिव्यांग प्रवर्गार्थी जर समजा त्या लाभार्थ्यांना माहीत नसेल, तुमच्या आसपास कोणी असेल दिव्यांग व्यक्ती, बरोबर, दिव्यांग व्यक्ती जर का कोणी असेल डिसेबल, तर त्यांना नक्की या योजनेचा जो आहे माहिती सांगायची आहे. त्यांना सांगायचं आहे की जर तुमचं वय 18 ते 65 असेल किंवा या दरम्यान असेल तर तुम्ही या संजय गांधी निराधार योजनेच्या अंतर्गत अप्लाय करायला काहीही हरकत नाही. फक्त काय असावं त्यांच्याकडे तर DRD म्हणजे दारिद्र्य रेषेखालील जे काही त्याच्या त्या यादीमध्ये नाव पाहिजे, म्हणजे दारिद्र्य रेषेखालील जे काही हे आहे म्हणजे त्याला आपण प्रमाणपत्र, तर ते त्यांच्या कुटुंबाचं असावं, पास एवढीच त्याची अट आहे. त्यानंतर यांनी थोडंसं जरा व्याप्ती पण वाढवलेली आहे आणि याच्यामध्ये नवीन पण काही रोगांचे नाव जोडलेले आहेत, जसा क्षयरोग. क्षयरोगालाच आपण TB म्हणतो बघा, TB जर असेल एखाद्या कुटुंबातील एखाद्या सदस्याला, दुर्दैवाने एखाद्या सदस्याला असू शकते, परंतु म्हणजे TB बरा होणारा रोग आहे असं काही नाही आहे, परंतु जर TB असेल तर त्या व्यक्तीला मात्र शासनाने काय केलेलं आहे या योजनेमध्ये की काही अशा म्हणजे व्यक्तींची निवड केलेली आहे, म्हणजे त्याच्यामध्ये आजार की शासन असं म्हणतं की हे दुर्धर जर आजार निर्माण झाले, म्हणजे दुर्धर म्हणजे जास्त काळ टिकतात कधी कधी हे, तर ते व्यक्तीला स्वतःचं चारित्र्य चालवण्यासाठी इतर काही पर्याय नसतो. तर अशा व्यक्तीचं शासनाची जबाबदारी आहे की त्यांना मग काहीतरी मासिक पेन्शन द्यायचं. मग ते कोणत्या योजनेच्याद्वारे देतात? तर संजय गांधी निराधार योजनेच्या अंतर्गत देतात ते.
तर पहिलं तर मी सांगितलं कर्करोग, त्याच्यानंतर आहे बघा आपलं क्षयरोग, क्षयरोगाच्या नंतर कर्करोग म्हणजेच कॅन्सर जर एखाद्या व्यक्तीला असेल तर ती व्यक्ती देखील, आता मी बऱ्याचशा ठिकाणी पाहिलं आहे की लाडक्या बहिणीचं जे काही लाभ रद्द होतो तेव्हा त्या म्हणतात की सर आमचा लाभ बंद झाला, मला कर्करोग आहे वगैरे वगैरे, तर तेव्हा त्या लाडक्या बहिणीकडे जर दारिद्र्यरेषेखालचं जर प्रमाणपत्र असेल तर त्यांनी संजय गांधी निराधार योजनेला अप्लाय करायचं आहे. जर काही कारणानिमित्त दुर्दैवाने जर समजा लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद झाला तर सांगतोय मी, बरोबर. हे तुम्हाला एवढं डिटेलमध्ये कोण सांगणार नाही. त्याच्यानंतर HIV, एड्स किंवा कुष्ठरोग पण जे कुणाला झालेला असेल तर त्यांना देखील या योजनेसाठी अप्लाय करता येतं. मी परत सांगतोय, दारिद्र्यरेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव असावं बस, एवढी तरी अट तुम्हाला जर समजली तर तुम्ही या योजनेसाठी वयोगट तुम्हाला मी सांगितलं 18 ते 65 पाहिजे. या व्यतिरिक्त तुम्हाला काही आणखी वेगळ्या पात्रता शोधायची गरज नाही, वेगळ्या पात्रता शोधायची गरज नाही. अगदी सविस्तर व्हिडिओ आहे हा, म्हणजे तुमच्या मनातला जो मुद्दा आहे ना, मी अगदी तुम्हाला एक एक लाईन डिकोड करून सांगावलं, फोडून सांगतोय सर्व, जेणेकरून तुम्हाला कोणताच याच्यामध्ये अडचण किंवा मुद्दा तुमचा मागे राहू नाही. आता याच्यामध्ये पण बघा काही अशा मी गोष्टीमध्ये खास करून कमेंट्समध्ये वाचलं आहे की बऱ्याचशा लाडक्या बहिणी असो किंवा वेगवेगळ्या लाभार्थ्यांनी सांगितलं सर घटस्फोटित प्रक्रिया चालू आहे. घटस्फोटितला तर संजय गांधी निराधारचा तर लाभ मिळतोच, पण घटस्फोटाची प्रक्रिया चालू आहे तेव्हा मिळतो का, तर उत्तर आहे हो. मग आता तुम्ही म्हणाल की कसं कळणार आहे, तर याचा पण कोर्टाचा काहीतरी तुमच्याकडे पुरावा असणार की नाही, बरोबर, तो तुम्हाला तिथे द्यायचा आहे. झालं. त्यानंतर बघा निराधार विधवा, ऑब्वियसली निराधार विधवाचा पेन्शन पण वाढायला पाहिजे. जसं दिव्यांगाचं 2,500 रुपये मिळतं बघा, तर तसंच निराधार विधवा जे आहे ना यांचं पण 2,500 रुपये व्हायला पाहिजे बरं का, कारण यांना कोणता आधार नाही आहे. त्यामुळे पण सध्या तरी विधवा महिलांना संजय गांधी निराधार योजनेच्या अंतर्गत फक्त 1,500 रुपयेच मिळतात बघा. त्यानंतर बघा आणखी काही या योजनेचे कोण कोण लाभार्थी असू शकतात किंवा असतात ते पाहूयात बघा आपण. आता याच्यामध्ये मी सांगितलं घटस्फोटित तर ऑब्व्हियसली सर्वांनाच माहीत आहे, घटस्फोटित महिला ज्या आहेत 18 ते 65 वयोगटातल्या त्या अप्लाय करू शकतात. परंतु पोटगी न मिळालेल्यांना पण या योजनेचा जे आहे, म्हणजे पतीकडून पोटगी नाही मिळाली, कोर्टाकडे कोणताही एव्हिडन्स नाही पोटगी न मिळाल्याचे वगैरे, तर अशा लाभार्थी देखील या योजनेसाठी अप्लाय करू शकतात. अत्याचारित किंवा वेश्याविषयातून मुक्त केलेल्या महिला आणि त्यानंतर बघा तृतीयपंथी जे काही लोक असतात तर ते पण अप्लाय करू शकतात. देवदासी जे असतात ते पण अप्लाय करू शकतात. आणि याच्यातला सर्वात महत्त्वाचा एक मुद्दा इथे पण बऱ्याचशा लोकांचं लक्ष जात नाही, तो म्हणजे कोणता बघा, 35 वर्ष झालं आहे आणि एखाद्या महिलेचं लग्न नाही झालं 35 वर्षापेक्षा जास्त बरं का, तर अशा महिला देखील या योजनेसाठी अप्लाय करू शकतात. 35 वर्षापेक्षा जास्त वय झालं आहे पण लग्न झालेलं नाही, अशा ज्या काही या योजनेसाठी पात्र असतात. त्यानंतर एक शेवटची जी काही मुद्दा आहे बघा, आता तुम्ही असं म्हणाल की असं पण या योजनेचा लाभ मिळतो का, तर हो. कोणता लाभ बघा, तुरुंगात एखाद्या महिलेचा पती जर का अडकला असेल तर तशा वेळेस तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या कैद्याची पत्नी बरं का, कैद्याची पत्नी या योजनेसाठी अप्लाय करू शकते. कैदी नाही, कैद्याची पत्नी. आणि सिकलग्रस्त म्हणजे ॲमेनिया झालेल्या पण लाभार्थ्यांना देखील या सिकल सेल्स ज्यावाले जे काही लाभार्थी आहेत तर त्यांना पण या योजनेचा लाभ मिळतो. आता तुम्ही म्हणणार हे कसं कळणार सर, आम्ही मनाने टाकायचं काय, पण नाही, हे डॉक्टरकडनं तुम्हाला प्रमाणपत्र मिळत असतात बघा, म्हणजे कुठलं क्षयरोग असो किंवा HIV ग्रस्त असो कोणी असो. आता किती रुपये मिळतात, तर बघा किती रुपये मिळतात आपण त्याच्याकडे येऊयात. हे पात्रता समजलं तुम्हाला, पात्रता समजले आणि कोणाकोणाला मिळू शकते. मी एक मुद्दा तुम्हाला मुद्दामून याच्यातला एक मुद्दा खोडून यासाठी सांगतोय की जेणेकरून तुमचा पूर्ण जे संजय गांधी निराधार योजनेचा लाभ नेमका कोणाला मिळतो हे तुम्हाला अगदी क्लिअर कट कळावं, आणि हाच या व्हिडिओचा उद्देश असणार आहे. आणि हा प्लेलिस्टमध्ये पण मी व्हिडिओ उपलब्ध करून देणार आहे. आणि याच्या व्यतिरिक्त पण खूप सारे प्रश्न आहेत आपल्या या योजनेच्या संदर्भात, प्रचंड प्रश्न आहेत. मी सर्व प्रश्न घेणार आहे, तुम्ही काळजी करू नका. एक आता इथून पुढे मी प्रश्न घेतो तुम्हाला या चॅनलवर. पात्रता झाला आहे. आता बघा काही लाभार्थी असं म्हणतील, काही ज्यांना माहिती नाही त्यांना बरं का, की त्यांना असं वाटेल की सर ही एखाद्या पर्टिक्युलर कास्टसाठीच ही योजना आहे का, म्हणजे कोणती एखादी कास्ट असेल त्यांच्यासाठीच आहे का, तर तसं नाही आहे. लाभार्थी जे आहेत सर्व प्रवर्गातील असतील, म्हणजे सर्व कास्ट, सर्व जेवढ्या बी काही कास्ट आहेत त्यात सर्वांना ते अवेलेबल असेल. मग ते ओपन असो, ST असो, OBC असो, कोणतीही कास्ट असो, तर सर्वांना लागू राहील फक्त 18 ते 65. आणि त्यानंतर मी जे सांगितलेल्या ज्या अटी होत्या आत्ताच्या, एवढ्या अटी तुम्ही फक्त एकदा पाहायच्या आहेत, बरोबर. ह्या ज्या अटी सांगितल्यात मी, एवढ्या अटी एकदा समजून घ्यायच्या आहेत. आता येऊयात आपल्या मुद्द्याकडे की अनुदान किती रुपये मिळतं. बघा खरं तर पाहिलं तर संजय गांधी निराधार योजनेचं अनुदान वाढायला पाहिजे,
पण फक्त दिव्यांगाचं अनुदान वाढलं आणि ते पण काही पुरेसं नाही. 2,500 रुपये म्हणजे काय होत नाही. दिव्यांग बांधवांना आणखी अनुदान वाढायला पाहिजे, किमान 4,000 रुपये तरी व्हायला पाहिजे. इतर राज्यामध्ये आहे तो मुद्दा पण आपण इथून पुढे लावणार आहोत चॅनलवर. पण सध्या जर आपण पाहिलं म्हणजे हे जे व्यक्ती असतात म्हणजे दिव्यांग सोडून जे काही असतात त्यांना दरमहा 1,500 रुपये इतके मिळतं बघा अर्थसहाय्य. आणि हे रेग्युलर मिळतं बरं का. काही काळ म्हणजे हे नाही. फक्त काय होतं काही लाभार्थी असे असतात की ते कागदपत्रामध्ये काही चुका असतात आणि ते विनाकारण दुसरंच कारण ढूंढतात, तर तेव्हा अडचण येऊ शकते. आणि आपण इथून पुढे आता चॅनलवर सविस्तर त्याचा फॉलोअप घेणार आहोत या चॅनलवर, त्यामुळे कोणी आता चिंता करायची गरज नाही. आता मुद्दा येतो फक्त की मग आता अर्ज कुठं करायचा. तर बघा जिल्हाधिकारी कार्यालय ऑफिशियल वेबसाईटवर दिलेलं आहे. त्यानंतर इथं दिलं बघा तलाठी कार्यालय. पण माझं असं मत आहे तुम्ही कुठे अर्ज करा. बघा सांगतो मी. अर्ज जर तुम्हाला लाभ मिळवायचा असेल या योजनेचा तर तुम्ही तहसीलदाराकडे, तुम्हाला जे तहसील कार्यालयामध्ये म्हणजे तहसीलदाराकडे नाही जायचं, डायरेक्ट तहसीलमध्ये गेल्याच्या नंतर संजय गांधी निराधार योजनेचं एक जे आहे ऑफिस असतं समाज कल्याणचं, तिथे जा तुम्ही आणि तिथे जाऊन तुम्ही अर्ज अप्लाय करा. आणि जर नाही झाला तर मग समजा त्यांनी तिथे फॉलोअप घ्या. माझ्या मते तिथे तुमचं काम होऊन जाईल, म्हणजे तुमचा अर्ज हा म्हणजे पात्र समजला जाईल, पुढे तुम्हाला लाभ पण चालू होईल. पण जर नाही झाला तर मग तुमच्या जे काही संबंधित जे काही लोकप्रतिनिधी आहेत तर त्यांचा पण त्याच्यामध्ये जे आहे म्हणजे त्यांचं रिकमेंडेशन पण कधी कधी मॅटर करतं, बरोबर. पण असं काही योजनेमध्ये नाही आहे की त्यांचं रिकमेंडेशन वगैरे असावं. पण माझ्या मते मी पहिली स्टेप सांगितली तुम्हाला की तहसीलमध्ये गेल्याच्या नंतर सामाजिक न्याय विभागाचा जे काही हे आहे कक्ष आहे तर तिथे जाऊन तुम्ही तो अर्ज करायचा आहे. आता अर्जामध्ये काय माहिती असायला पाहिजे ते पण मी सविस्तर तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगतो. पण तुर्तास तरी बघा अगदी कमीत कमी आणि जास्त व्हिडिओ आता मोठा करायचा ना आपल्याला, की नेमकं संजय गांधी निराधार योजनेचा लाभार्थी कोण कोण असतात हे तुम्हाला या व्हिडिओमधून कळावं. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण फक्त माहिती पाहिली आहे ती म्हणजे संजय गांधी निराधार योजनेच्या संदर्भातच. बाकी योजनेचा याच्यामध्ये मिक्स करू नका. जे आहे जे बोललो आहे मी ते या व्हिडिओमध्ये हे फक्त संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठीच. जर एखाद्या लाभार्थ्यांना असं वाटत असेल की नेमकं कोण लाभार्थी आहेत तर त्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी त्यांचा एक प्रश्न क्लिअर होईल. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. पण या व्यतिरिक्त पण तुम्हाला पात्रता, अर्ज कुठे करावा आणि त्यानंतर कोण पात्र आहे या संदर्भात काही प्रश्न असेल या व्यतिरिक्त पण तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारू शकता. धन्यवाद.